अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील शेती पंपांच्या मोटारी चोरणाऱ्या एका सर्राई टोळीचा करवीर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या कारवाईत पोलिसांनी 4 सर्राई चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून 41 पाण्याच्या मोटारी, गुन्ह्यामध्ये वापरलेली वाहने आणि मोबाईल असा एकूण 3,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। गेल्या काही दिवसांपासून करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील नदीकाठच्या शेतातून आणि विहिरीवरील मोटारी चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलं होतं। या प्रकरणाचा तपास करत असताना चोरीच्या मोटारी विकण्यासाठी काही जण वडणगे फाट्याजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांना मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि एका कारमधून आलेल्या 4 संशयितांना ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या संशयितांची सखोल चौकशी केली असता त्यांनी या चोरींची कबुली दिली। अटक करण्यात आलेल्या आरोपी सुनील जाधव राहणार सांगली, सूरज लोखंडे राहणार हातकणंगले, सूरज गुजले राहणार सांगली, हर्षद पाटोळे अशी त्यांची नावे आहेत। ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्यासह रिटेक यांच्यासह विजय पाटील, श्रीधर जाधव, योगेश शिंदे, सोमराज पाटील, सायबर पोलीस ठाण्याचे सचिन बेंडखळे, सुभाष सरवडेकर आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता। या कारवाईमुळे परिसरात वारंवार होणाऱ्या शेतीपंपाच्या चोऱ्यांवर आता लगाम बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।